नमस्कार मित्रांनो, साधी माणसे या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला खूपच धमाकेदार असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे. कारण आता सत्या आणि मीरा बाबुळपाडा या गावात पोहोचलेले असतात. या गावात पोहोचताच आता देविकाच्या भूतकाळाचा मोठा उलगडा झालेला इथे आपल्याला बघायला मिळणार आहे. कारण देविकाला 5 वर्षांचा राजवीर नावाचा मुलगा आहे. आता हे सगळं सत्य या गायकवाड फॅमिलीसमोर उभं राहणार आहे. आणि जेव्हा या सत्याचा धमाका होईल तेव्हा मात्र आता निरूपा आणि पंकजला मोठा धक्का बसणार आहे. हे सगळं सत्य आता लवकरच आपल्या समोर येणार आहे. तर इकडे आता सत्या आणि मीरा दोघेही गावाकडे निघालेले असतात खरे, पण मीराने मात्र आता मनोमनी ठरवलेलं असतं, काही झालं तरी यांच्या जन्माचं सत्य आता लवकरात लवकर सगळ्यांसमोर आणायचं. कारण मीराने आता सुधाकर भाऊंना बरोबर गुंगारा देऊन आता ती संदूक पळवलेली असते आणि ती आता गाडीत सीटाखाली ठेवत आता मीरा मात्र ती संदूक घेऊन गावाकडे निघालेली असते. कारण एकदा का गावाकडे पोचलं की संदूक उघडायची आणि त्यातनं सत्यजितच्या जन्माचं मोठं रहस्य सगळ्यांसमोर आणायचं असं मीराने ठरवलेलं असतं. त्यामुळे इकडे सुधाकर भाऊ आणि आजी यांचं टेन्शन वाढलेलं असतं. कारण आता पेटी जेव्हा उघडून बघतात ना सुधाकर भाऊ आणि आजी, तेव्हा त्यातली संदूक गायब असते आणि नक्की ही संदूक मीरा गावाकडे घेऊन निघाली हे त्या दोघांना कळून चुकलेलं असतं. दोघांचंही टेन्शन वाढलेलं असतं. तेव्हा आजी म्हणू लागते, सुधा, कदाचित मीराने इथेच रूममध्ये ती संदूक लपवली असेल तर. आता दोघेही सत्या आणि मीराच्या रूममध्ये येतात. सगळीकडे आता सुधाकर भाऊ आणि आजी ती संदूक शोधू लागतात. कारण ती संदूक सापडणं खूप गरजेचं असतं. जर सत्यजितच्या जन्माचं रहस्य बाहेर पडलं तर आपल्या कुटुंबाची घडी विस्कटून जाईल. नाही नाही नाही, या कुटुंबावरती मोठं दुःख कोसळेल. कारण सत्यजित आजवर खूप काही सहन करत आलाय. माझ्या सत्यजितला आत्ता कुठे आईचं प्रेम मिळायला लागलंय आणि जर त्याच्या जन्माचं सत्य बाहेर आलं ना तर माझा सत्यजित कोलमडून जाईल ग. त्यामुळे आपल्याला काय बी करून ती संदूक शोधावीच लागेल असे म्हणत वेड्यासारखं आता सगळ्या घरभर ती संदूक दोघेजण शोधत असतात. पण मात्र ती संदूक कुठेही सापडत नाही. तेव्हा आजी म्हणू लागते, सुधा, आपण एक काम करूया, आपण ना मीराच्या दुकानात जाऊन बघूया, कदाचित तिकडे ठेवली असेल तर. त्याच वेळेस सुधाकर म्हणू लागतात, चालेल. दोघेही आता इकडे शॉपवरती येतात. फुलांच्या दुकानात सगळीकडे आता संदूक शोधलेली असते, पण ती संदूक कुठेही सापडत नाही. कारण शेवटी आता ती गावाकडे निघालेली असते ना आणि मीराला लवकरच आता ती संदूक उघडून त्यातलं मोठं रहस्य सगळ्यांसमोर आणायचं असतं. तर इकडे सत्या आणि मीरा मात्र खूपच खुश असतात. कारण खूप दिवसांनी आता ते गावाकडे राजवीरला भेटण्यासाठी निघालेले असतात. त्यावर मीरा म्हणू लागते, अहो, आपण ना राजवीरसाठी मस्त काहीतरी खेळण्या खाऊ घेऊया. दोघांनी आता मस्त रस्त्याने खूप छान अशी खरेदी केलेली असते. राजवीरसाठी खेळण्या खाऊही घेतलेला असतो. तर आता सत्या मीराची गाडी मात्र राजवीरच्या घराबाहेर पोचलेली असते. गाडीचा आवाज येताच देविकाला वाटतं की कोणीतरी आलंय. म्हणून देविका पटकन आता दरवाजा उघडते आणि आपल्या घराबाहेर येणार तेच आता देविकाच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते. कारण तिच्या दारासमोर उभी असणारी गाडी सत्याची असते. आता मात्र देविकाला धक्का बसतो. सत्या, मीरा इकडे? अरे देवा, आता मी काय करू? कुठे लपू? काय करू असं झालेलं असतं. पळताभुई थोडी झालेली असते देविकाची. कारण या भामट्या देविकाचा माज अजूनही उतरलेला नसतो. अजूनही तिला राजवीरचं सत्य या सगळ्या फॅमिलीपासून लपवायचं असतं. तिच्या आईने कितीतरी वेळा तिला समजावून सांगितलेलं असतं, देविका, तुझ्या घरच्यांना राजवीरचं सत्य सांगून टाक. राजवीरलाही कुटुंब मिळेल, त्याला ते नक्की स्वीकारतील. पण ही देविका ऐकायला तयारच नसते. त्यामुळे आता देविकाला काय करू काय नाही असं झालेलं असतं. देविका पटकन आता भिंतीआड लपून बसते आणि डोकावून सत्या मीराकडे बघू लागते. त्याच वेळेस आता आतमधनं राजवीर धावतच येतो आणि आपल्या मीरा मावशीला आणि सत्या काकाला बघताच राजवीरला कसला भारी आनंद झालेला असतो. तो धावतच आता पटकन मीरा आणि सत्याजवळ येतो. पटकन दोघांना घट्ट मिठी मारू लागतो. आता राजवीरचा हा आनंद बघून सत्या मीरालाही खूप बरं वाटतं. दोघे आता पटकन राजवीरला उचलून घेतात, त्याची पप्पे घेतात. आता दोघेही अतिशय त्याचा लाड करू लागतात. हे बघ राजवीर, आम्ही तुझ्यासाठी काय काय आणलंय. राजवीरही खूपच खुश असतो. कारण आता घरात त्याची मावशी असते ना. त्याच वेळेस देविकाची आई येते.
देविकाच्या आईला मात्र धक्काच बसतो, कारण देविकाला हे सत्य या सगळ्यांपासून लपवायचं असतं. आणि आता हे दोघे आपल्या घरात आले म्हटल्यानंतर देविकाचं सत्य यांच्या समोर येणार. पण तिच्या आईची हीच इच्छा असते, कारण लवकरात लवकर माझ्या राजवीरला त्याच्या आईबापाकडे पोचावं असं तिला वाटत असतो. त्याच वेळेस इकडनं भिंतीआड लपलेली देविका तिला खुणावते, अये आई, त्यांना काय बी कळू द्यायचं नाही असे खुणावून म्हणू लागते. त्याच वेळेस आता देविकाची आई मात्र गप्प बसते. तेव्हा मीरा तिला विचारू लागते, मावशी कशा आहात तुम्ही, बऱ्या आहात ना? तेव्हा लगेच आता देविकाची आई हो म्हणू लागते. पण देविकाचं मात्र मोठं टेन्शन वाढलेलं असतं. तेवढ्यात लगेच राजवीर म्हणू लागतो, मावशी अगं तुम्ही आलात ना, आता मी तुम्हाला माझ्या मावशीची ओळख करून देतो, कारण आता माझी मावशी कायमची आमच्याकडे राहायला आली. आता मात्र लगेच मीरा म्हणू लागते, हो खरंच राजवीर, कुठे तुझी मावशी? त्याच वेळेस आता देविकाला मात्र मोठा धक्का बसलेला असतो, कारण राजवीरची मावशी म्हणजे यांना जेव्हा कळेल ना, तेव्हा मात्र सत्या मीरा मला सोडणार नाही, माझं काही खरं नाही, माझं सुखी संसार कधीच होणार नाही याची भीती आता देविकाला वाटू लागते. तर इकडे आता सत्या आणि मीरा गावाला गेलेत म्हणून पंकज मात्र मस्त आरामात घरात झोपलेला असतो. त्याच वेळेस निरूपा येते, ए उठ उठ लवकर, तू झोपला कसा, तुला भाडी मारायला नाही जायचं? त्यावर लगेच पंकज लागतो, मम्मा किती काम करतोय ग मी, अगं तो सत्य मला सारखी भाडी मारायला लावतोय, त्यामुळे प्लीज मम्मा मला जरा आराम करू दे, आता तो सत्या कुठे इकडे, त्यामुळे मी मस्त आराम करतो हा. तेव्हा निरूपा मला लागते, तुझी लायकी आहे का तेवढी, त्या सत्याचे एवढे पैसे डुबवलेत ना, एक पै ना पै तुला वसूल केल्याशिवाय सोडणार नाही मी. तेव्हा पंकज लागतो, मम्मा अगं काय झालंय तुला, अशी का वागतेस मम्मा तू, असं नको ना करू मम्मा प्लीज, तू माझी मम्मा आहे ना, मी तुझा बबड्या आहे की नाही? तेव्हा लगेच निरूपा लागते, गप्प बाईस, माझा बबड्या होता पण आता तू माझ्यासाठी राहिलेला नाही आहे, कारण मी माझा बबड्या बिझनेसमॅन व्हावा म्हणून काय काय खस्ता खाल्ल्या, कर्ज काढलं, नको नको ते केलं, हे घर गहाण ठेवलं होतं मी पंकज तुझ्यासाठी आणि तुझ्या त्या बायकोसाठी. पण तुम्ही दोघांनी काय केलं, मला फसवलं आणि मलाच तोंडावरती पाडलं. पंकज तूही तसलाच आणि तुझी ती बायकोही भामटी तसलीच. त्यामुळे आता मला तुम्हा दोघांना वठणीवरती आणायचं आहे. तिला दिलंय घरातनं हाकलून, पण आता तूही इथे राहायचं असेल ना तर नीट राहायचं, नाहीतर तुलाही धक्के मारून बाहेर काढेल. तेव्हा पंकज लागतो, मम्मा अगं पण. त्याच वेळेस निरूपा म्हणू लागते, सत्याने आता तुझी जबाबदारी माझ्यावरती सोपवली, त्यामुळे निघायचं, भाडी मारायची आणि पैसे माझ्या हातात टेकवायचे. जर चालाकी करण्याचा प्रयत्न केला ना पंकज, तर या निरूपाशी गाठेल, लक्षात ठेव. तुझी बायको जशी घराबाहेर काढली ना, तसं तुलाही घराबाहेर काढेल असे म्हणत आता निरूपाने मात्र पंकजला चांगलीच ताकीद दिलेली असते. पंकज मात्र घाबरतो आणि आपल्या मम्माकडे बघू लागतो. त्याच वेळेस आता इकडे सत्या आणि मीरा लगेच आता देविकाच्या आईला म्हणू लागतात, आजी तुमची मुलगी आली ना, कुठे तिला बोलवा ना, आम्हालाही तिला भेटायचंय, राजवीरची मावशी नेमकं कशी आहे हे आम्हालाही बघायचंय. त्याच वेळेस राजवीर म्हणू लागतो, येईल की, मावशी घरातच आहे, मावशी मावशी लवकर ये. आता मात्र देविकाला मोठा धक्का बसतो, कारण जेव्हा मी सत्या मीरासमोर जाईल तेव्हा माझं काही खरं नाही आणि हा सत्या माझी वाट लावून टाकेल. ती निरूपा, पंकज हे सगळे मला कधी स्वीकारणार नाही. मी काय करू, माझं सत्य कसं लपू, असं झालेलं असतं. आता मात्र इकडनं पळून जावा की काय अशी अवस्था देविकाची झालेली असते. त्याच वेळेस आता लगेच देविकाची आई पटकन आतमध्ये येते आणि देविकाला म्हणू लागते, देविका हीच वेळ आहे. तुला आता देवाने संधी दिली, तुझं सगळं सत्य सत्या मीरासमोर कबूल कर आणि तुझ्या मुलाला तुझ्या घरी घेऊन जागं. ते खूप चांगली माणसं आहेत, ते तुला नक्की माफ करतील. त्याच वेळेस आता देविका मात्र अजूनही आपल्या तोऱ्यातच असते, नाही आई, असं काही होता कामा नये. मला 5 वर्षांचा मुलगा आहे हे जर कळालं तर ती निरूपा मला कधीच स्वीकारणार नाही, त्यामुळे मला हे सत्य लपवायचं आहे. तेवढ्यात आता मीरा आतमध्ये येते. आता मात्र मीरा आतमध्ये येताच या देविकाला बघताच मात्र मोठ्या सत्याचा उलगडा होणार असतो. देविका नेमकं या गावात आली कशी, हे घर नेमकं तिचंच आहे का, हा मुलगा कोण आहे, हे सगळं सत्य एकामागं एक आपल्या समोर येणार आहे. आणि जेव्हा या सत्याचा उलगडा होईल तेव्हा मात्र निरूपा आणि पंकजला धक्काच बसणार आहे, कारण या देविकाने त्यांना किती फसवलंय हे कळाल्यानंतर आता मात्र काय काय धमाके होणार आहे. निरूपा मात्र या देविकाला माफ करणार का, पुन्हा तिला घरात घेणार का, असे असंख्य प्रश्न आता आपल्यासमोर उभे राहिलेत. त्यामुळे मित्रांनो, या सगळ्या
प्रश्नांची उत्तरं आपल्याला लवकरच मिळणार आहे आणि त्यानंतर सत्यजितच्या जन्माचं रहस्यही आपल्या समोर येणार आहे. सत्यजित नेमकं कुणाचा मुलगा, त्याची आई नेमकं कोण, त्याचा जन्म कोठे झाला, निरूपा त्याची खरी आई आहे की नाही, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला लवकरच मिळणार. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.